भ्रम, अज्ञान, मान्यता, परंपरा किंवा धर्माचा वास्तविक बाजार करून टाकलेल्या लोकांविरुद्ध आपली लढाई आहे. आणि आजचा आपला प्रश्न आहे की पशुबलीचा वास्तविक अर्थ काय, जो आपल्यापर्यंत खूप विकृत आणला गेलेला आहे. आणि त्याच एक शुद्धेसाठी किंवा त्या एक गोष्टीसाठी आपण आपला चॅनल आतापासून चालू करतोय. पूर्ण आध्यात्मिक आणि वेदांतिक श्रीमद भगवद्गीता वेदांताच्या वास्तविक धर्माचा अर्थ आपल्याला ज्या पद्धतीने वास्तविक संतांनी, आणि वास्तविक संतांनी मी जेव्हा बोलतो तर त्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या उच्च गाथेतून, मी त्यांना संत बोलत नाही आहे, जे आजकालचे लोक आपण त्यांना संत बोलतो की मान्यता ठेवले, केस ठेवले किंवा तुम्ही भगवे वस्त्र धारण केले म्हणजे संत व्हाल, हा संतांचा मी उद्देश देत नाही. ज्याचा मी इतका शुद्ध झाला, जो जेव्हापासून शिव झाला, त्यांना मी संत बोलतोय. तर यावरती एक आपण नेक्स्ट व्हिडिओ बघणार आहे. पण आजचा आपला टॉपिक की पशुबलीचा जो विकृत अर्थ आपण केलेला आहे, त्या पशुबलीचा वास्तविक अर्थ काय. कारण की ह्या पुस्तकामध्ये इतकं जबरदस्त या ग्रंथामध्ये पशुबलीचा वेदांतिक आणि वास्तविक अर्थ आणि आपण त्याला कशा पद्धतीने विकृत केले, हे 1 ते 2 मिनटाच्या आत आपल्याला हा व्हिडिओ आजचा संपवायचा आहे. तर आत्ता मी बघतोय की पशुबली म्हणजे हा कोणता पशुला मारण्यासाठी दिलेला उपचार नव्हता. अध्यात्म आणि पूर्ण वेदांत हे आपल्या स्वतःकडं इशारा करतं आणि त्या स्वतःकडे इशारा म्हणजे स्वतःला समजून घेण्यासाठी ते प्रेरित करतं. पण आपण त्याचा विकृत अर्थ करतो आणि त्या गोष्टीला बाहेरची गोष्ट मानून त्याचा पूर्ण सत्यानाश करून टाकतो आणि खूप घातक अर्थ आपण त्याचे काढतो. आणि बऱ्याच ठिकाणी हाच जो आहे तो अर्थ निघलेला आहे. तर वास्तविक पद्धतीने पशुबली ही कोणत्या पशुसाठी नव्हती, तर ती पशुबली होती आपलं काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सल्य यांची बळी देणे. आता यांची बळी देणे म्हणजे प्राचीन काळात काही ठिकाणी बाह्य प्रथा होत्या, परंतु उपनिषद आणि वेदांत माणसाला अंतर्भूत करून सांगत होते. तर वेदांतानुसार खरी पशुबली म्हणजे प्राण्यांची नव्हे, तर मनातील अज्ञान आणि अहंकार यांची पशुवृत्तीची बळी. कारण की अहम सत्ता परमसत्ता आपलं प्रत्येकात आहे आणि त्याच्यावरती जो पडलेला भार आहे त्याला पटवण्यासाठी किंवा त्याला साफ करण्यासाठी, स्वतःला शुद्ध करण्यासाठी पूर्ण अध्यात्म आहे. खूप उच्च विज्ञान आहे, पण त्याचा खूप विकृत अर्थ आपण केलेला आहे. म्हणजे मनातील पशुबली ओळखणे किंवा संक्षिप्त रूपमध्ये जर आपण विचार केला तर पशुबली तर बघितली की काम, क्रोध, लोभ, मद, मोह तुम्ही म्हणजे कसं मारायचं, तर त्याला मारायचं नाही आहे आपल्याला. त्याच्यासाठी एक शुद्ध आणि स्पष्ट नावे एकदा अर्थ समजतोय की पशुबली. तर त्यानंतर कामवासना आली, पण तिच्या मागे आंधळ्यापणाने न जाता, त्याच्या मागे किंवा न धावता त्याला बघणे, येताना पण बघणे, जाताना ही पशुता मारणे. तसेच क्रोध आला पण त्याचा गुलाम न होणे, तसेच लोभ आला पण विवेकाने वागणे, तसंच अहंकार आला पण मीपणाला सत्य न मानणे. ही गोष्ट आहे खरी पशुबलीची. तर मनातील पशुवृत्ती ओळखून त्यांना सत्य विवेकाच्या प्रकाशात दुर्बल करणे किंवा एक खूप संक्षिप्त रूपात जर विचार केला तर वेदांताचा पशुबली म्हणजे प्राण्यांचा वध नव्हे किंवा कोणत्या पशुला मारणं. थोडी बुद्धीचा इस्तेमाल करा. कोणती परमसत्ता आहे की तुम्हाला बाहेरच्या पशुला मारण्याचा प्रयत्न करत नाही. त्याचा खूप विकृत अर्थ आपण केला आहे. तर काम, क्रोध, लोभ, मद, मोह यांच्या गुलामीचा त्याग, जो आपण स्वतःला गुलाम बनवून बसतो की आता एक विचार आला की मी लगेच त्यामागं पळतोय, आपण इच्छा आली मी त्या इच्छा मागं पळतोय, ही जी पशुता प्रत्येकामध्ये उठते, हिला समजून घेणं, हिला साफ पाहणं आणि साफ पाहून त्याचा जो आहे तो साफ गुलामीचा त्याग, गुलामीत जर आपण आला आणि त्यामागं पळतो त्याच्याविषयी सटक राहणं, त्या पशुविषयी सटक राहणंच आहे पशुबली. कारण की या गोष्टीने आपण बाह्य पशु नसून मनातच आहे आणि हाच खूप अर्थ आहे त्या गोष्टीचा. त्याच्यानंतर जो अतिक्रमण हाच करा म्हणजे त्याचं अतिक्रमण ते उठतंय, क्रोध आला मी पाहतोय, आधी मी पुरं उठायचं आणि ते पूर्ण करायचो, आता मी साफ थांबवाय एक त्याच्यापुढे एक उभा आहे, त्या पशुपुढे उभा आहे. हाच एक उच्चतम अर्थ आहे पशुबलीचा. ठीक, एवढं संक्षिप्त सांगू शकलेलं नसेल. अजून एक खोल्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.